विधानसभेच्या निवडणुकीची आपण सध्याची परिस्थिती बघितली तर शिवसेनेचं प्राबल्य असताना सुद्धा कोकणावरती अ, सुनील तटकरे यांच्या मुलग्याला इथली जागा दिली जाते. कसं शक्य आहे? तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे की या स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या निवडणुकीचा जर तुम्ही एकंदरीत मतदानांचा आढावा घेतला तर इथं शिवसेनेचं निर्व्याध वर्चस्व आहे आणि हेच वर्चस्व शिवसेना शिंदे गटाला अडचणीचं ठरलेलं आहे. कारण भाजपा नाना तऱ्हेचा प्रयत्न करून कोकणामध्ये वाढू शकत नाही हे भाजपाच्या नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे. अनेक नावानं मोठमोठी असलेली माणसं त्यांनी घेतली, अनेक प्रकारचे प्रयोग करून बघितले, परंतु कोकणामध्ये शिवसेनेकडे लोकांचा ओढा जास्त आहे, भाजपाकडे नाही. हे भाजपाच्या नेतृत्वाच्या विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे, आणि म्हणून इथं आणखीन शिवसेना बळकट होण्याच्या ऐवजी इथं थोडी राष्ट्रवादी वाढली तरी चालेल, पण शिवसेनेचं खच्चीकरण कसं करता येईल याकरता म्हणून ही राष्ट्रवादीला जागा देण्यात आलेली आहे. संख्याबळाच्या दृष्टीनं ही जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे होती. राजापूर मधला जो जामण्याचा धरणग्रस्त प्रकल्प आहे, गेले 6 दिवस लोक त्या रस्त्यावरती भर उन्हामध्ये उपोषणाला साखळी उपोषणाला बसलेले आहेत. लोकांची मागणी आहे की आधी पुनर्वसन करा आणि नंतरच धरण करा. पण सरकारी धोरण आणि नियमच असा आहे की आधी पुनर्वसन मग धरण. पण काल कोकण पदवीधर आपले कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदान निवडणुकीचे उमेदवाराकरता सगळ्या पक्षाचे दिग्गज नेते आले होते. त्यातल्या एकालाही असं वाटलं नाही की राजापूरला ही लोक रस्त्यावर उपोषणाला बसलेत, उन्हातानात त्यांना जाऊन भेटावं, असं अजिबात वाटलेलं नाही. याचा विचार कोकणातल्या लोकांनी आता करण्याची गरज आहे. कोकणातल्या लोकांनी करण्याची गरज आहे. तटकरे आले होते, नितेश राणे आले होते, परत भाजपाचे बाकीचे लोक आले होते, उदय सामंतही असतातच या सगळ्या भानगडीमध्ये. योगेश कदम नाराज आहेत अशी बातमी आहे, ते आलेले नव्हते काल फॉर्म भरला. दुसरे मंत्री भरत गोगावले आलेले नव्हते, आमदार महेंद्र दळवी आलेले नव्हते. ते नाराज असल्यामुळे येऊ शकले नाहीत, पण जे आले होते त्यांनी तरी कमीत कमी त्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सौजन्य दाखवायला हवं होतं. एकंदर जर तिथली परिस्थिती बघितली तर 2008ला ती धरणग्रस्त म्हणून जागा आहे. त्याच्यानंतर 2023ला ती घरं बांधली गेलेली आहेत त्या ठिकाणी. तरी ती बाधित म्हणून ते आहेत. सरकारी नियम काय की 23 नंतरची जी घरं आहेत ती नवीन घरं बाधित ह्याच्यामध्ये धरली जात नाही. तरी पण ती सरकारी घेतली आहे.